नमस्कार आणि स्वागत आहे. आज आपण एका अशा प्रवासावर निघणार आहोत जो आपल्याला आधुनिक भारताच्या म्हणजे अगदी मुळाशी घेऊन जातो. हो, भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीचा प्रवास. अगदी आपल्या श्रोत्यांनी पाठवलेल्या एका सविस्तर स्रोताच्या आधारे आपण ही गोष्ट उलगडणार आहोत. आणि ही केवळ तारखा आणि नावांची जंत्री नाही. नाही, अजिबात नाही. हा एका राष्ट्राचा आत्मा कसा घडवला गेला त्याची कहाणी आहे. चला तर मग सुरुवात करूया. अगदी बरोबर. आपण हे पाहणार आहोत की एका देशाला एकत्र बांधून ठेवणारा हा महान ग्रंथ कसा तयार झाला. यातलं सगळ्यात आकर्षक काय आहे माहितीये? काय? की हे सगळं काही शून्यातून उभं राहिलं नाही. जगभरातले उत्तम विचार घेतले, पण त्यांची केवळ नक्कल नाही केली. अच्छा. त्यांना भारतीय मातीत रुजवलं. हा निवड, बदल आणि निर्मितीचा एक म्हणजे विलक्षण प्रवास आहे. चला तर मग अगदी मुळापासून सुरुवात करूया. आपण राज्यघटना किंवा संविधान म्हणतो, पण सोप्या भाषेत याचा अर्थ काय? आपल्या सोर्समध्ये म्हटलंय की हा देशाचा मूलभूत कायदा आहे. मूलभूत कायदा? हो, म्हणजे हा असा नियमग्रंथ आहे ज्याच्यावर देशाची संपूर्ण व्यवस्था चालते. याला आपण देशाची ऑपरेटिंग मॅन्युअल म्हणू शकतो. म्हणा ना. ऑपरेटिंग मॅन्युअल? छान आहे हे. हो, सरकार कसं काम करेल, त्याचे अधिकार काय असतील आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे सरकार आणि सामान्य नागरिक त्यांचं नातं कसं असेल. अगदी हे सगळं ही राज्यघटना ठरवते. आपल्या स्रोतानुसार भारताने संसदीय शासन प्रणाली स्वीकारली. बरोबर. म्हणजे केंद्रात कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ आणि न्याय मंडळ, तर राज्यांमध्ये कार्यकारी आणि कायदे मंडळ. हाच आपल्या लोकशाहीचा पाया आहे की नाही? हो, पण ही राज्यघटना बनवण्यासाठी एक संविधान सभा हवी होती. ही कल्पना ही एका रात्रीत तर नक्कीच आली नसेल. नाही, यामागे एक मोठा संघर्ष आहे आणि आपल्या स्रोतामध्ये याचा एक स्पष्ट कालक्रम दिला आहे. याची पहिली ठिणगी कुठे पडली असं म्हणता येईल? याची पहिली वैचारिक ठिणगी असं आपण म्हणू शकतो 1922 मध्ये महात्मा गांधींनी टाकली. ते म्हणाले होते की भारताचं स्वराज्य हे ब्रिटिशांनी दिलेलं दान नसेल. अच्छा. तर ते भारतीयांच्या इच्छेची अभिव्यक्ती असेल. म्हणजेच भारताची राज्यघटना भारतीयच ठरवतील. पण ही एक भावना होती की नाही? हो, ही एक भावना होती. याला मूर्त स्वरूप आणि संविधान सभा हा नेमका शब्द दिला तो 1934 मध्ये मानवेंद्रनाथ रॉय यांनी. M.N. रॉय? हो, ज्यांना आपण M.N. रॉय म्हणून ओळखतो. ते साम्यवादी चळवळीचे एक मोठे नेते होते. म्हणजे एका व्यक्तीने कल्पना मांडली, पण तिला राष्ट्रीय चळवळीचा भाग बनवणं गरजेचं होतं. ते कधी झालं? ते झालं त्याच वर्षी, म्हणजे डिसेंबर 1934 मध्ये. तेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने पहिल्यांदा अधिकृतरित्या संविधान सभेची मागणी केली. आणि मग 1938 मध्ये? बरोबर. 1938 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंनी या मागणीला अधिक स्पष्ट केलं. त्यांनी सांगितलं की ही संविधान सभा प्रौढ मतदानाने निवडली जाईल आणि तिच्यावर कोणताही बाहेरचा दबाव असणार नाही. अगदी. ही एक प्रकारे संपूर्ण स्वातंत्र्याचीच मागणी होती. पण या सगळ्या मागण्यांवर ब्रिटिशांची काय प्रतिक्रिया होती? कारण सत्ता तर त्यांच्याच हातात होती. सुरुवातीला तर त्यांनी पूर्ण दुर्लक्ष केलं, पण दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्यांना भारतीयांच्या सहकार्याची गरज भासू लागली. अच्छा. त्यामुळे 1940च्या ऑगस्ट ऑफरमध्ये त्यांनी पहिल्यांदा तत्वतः ही मागणी मान्य केली. पण त्यात एक मेक होती. काय? त्यांनी म्हटलं की घटना मुख्यतः भारतीयांनी तयार करावी. हा मुख्यतः शब्द खूप खूप महत्वाचा आहे. इथेच तर खरी गंमत आहे. मुख्यतः म्हणजे मोस्टली, म्हणजे पूर्ण अधिकार नाही. मग पूर्णतः पर्यंतचा प्रवास कसा झाला? तो प्रवास झाला अवघ्या 2 वर्षात. 1942 मध्ये स्टॅफर्ड क्रिप्स यांच्या नेतृत्वाखाली क्रिप्स मिशन भारतात आलं. आणि त्यांनी काय म्हटलं? त्यांनी मान्य केलं की घटना पूर्णतः भारतीयांनीच तयार करावी. म्हणजे फक्त 2 वर्षात? हो, एका शब्दाच्या बदलातून भारताची सौदा करण्याची ताकद किती वाढली होती हे दिसतं. हा फक्त भाषेचा खेळ नव्हता, तर सत्तेचं हस्तांतरण अटळ आहे हे ब्रिटिशांनी ओळखल्याचं चिन्ह होतं. अर्थात इतर कारणांमुळे क्रिप्स मिशन अयशस्वी ठरलं. हो, ते अयशस्वी झालं. पण तोपर्यंत दुसरं महायुद्ध संपलं होतं आणि ब्रिटनमध्ये सरकार बदललं होतं. आणि या नव्या सरकारने भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न सोडवण्यासाठी एक शेवटचा निर्णायक प्रयत्न केला. तो म्हणजे कॅबिनेट मिशन प्लॅन. मे 1946. हो, मे 1946 मध्ये आलेला हाच तो प्लॅन, ज्याला त्रिमंत्री योजना असंही म्हणतात, आणि ज्याने अखेर संविधान सभेच्या स्थापनेचा मार्ग मोकळा केला. यात 3 ब्रिटिश कॅबिनेट मंत्री होते. हो, आणि आपल्या स्रोतामध्ये त्यांना लक्षात ठेवण्यासाठी एक सोपी युक्ती दिली आहे. LAC म्हणजे लाख. LAC
एल म्हणजे? एल म्हणजे पॅथिक लॉरेन्स, जे अध्यक्ष होते. ए म्हणजे एव्ही अलेक्झांडर आणि सी म्हणजे तेच स्टॅफर्ड क्रिप्स. बरं, तर या योजनेनुसार सभेची रचना कशी ठरली? सदस्य संख्या किती होती? एकूण सदस्य संख्या ठरलीये 389 आणि या जागांची विभागणीही खूप विचारपूर्वक केली होती. 292 सदस्य तेव्हाच्या 11 ब्रिटिश प्रांतांमधनं. 292 प्रांतांमधनं? हो. 4 सदस्य चीफ कमिशनर प्रांतातून आणि उरलेले 93 सदस्य संस्थानांकडून. बरोबर. ते नामनिर्देशित म्हणजे नॉमिनेटेड होते. आणि ते 4 चीफ कमिशनर प्रांत लक्षात ठेवण्यासाठी स्रोतामध्ये एक युक्ती आहे. हो आहे. ए, बी, सी, डी. ए अजमेर मारवाड, बी बलुचिस्तान, सी कुर्ग आणि डी दिल्ली. म्हणजे ही निवडणूक काही प्रमाणात थेट नव्हती. मग जुलै-ऑगस्ट 1946 मध्ये ज्या निवडणुका झाल्या 296 जागांसाठी, त्याचा निकाल काय लागला? या निवडणुकीत काँग्रेसला प्रचंड यश मिळालं. त्यांना 208 जागा मिळाल्या. आणि मुस्लिम लीगला? मुस्लिम लीगला 73 जागा मिळाल्या आणि इतर लहान पक्ष व अपक्षांना मिळून 15 जागा. ही एक अप्रत्यक्ष निवडणूक होती जी एकल संक्रमणीय मतदान पद्धतीने झाली. सोप्या भाषेत सांगायचं तर लोकांनी थेट उमेदवारांना निवडलं नाही, तर त्यांच्या प्रांतिक प्रतिनिधींनी मतदान करून संविधान सभेचे सदस्य निवडले. आपल्या स्रोतामध्ये या 296 जागांचं धर्मावर आधारित विभाजनही दिलं आहे. हो, आणि ते आकडे खरंच खूप बोलके आहेत. त्यावेळची सामाजिक आणि राजकीय परिस्थिती दाखवतात. काय आहेत ते आकडे? 296 पैकी 163 जागा हिंदू, 80 मुस्लिम, 31 अनुसूचित जाती आणि 6 जागा अनुसूचित जमाती यांच्यासाठी होत्या. यातून त्या काळात ओळख आणि प्रतिनिधित्वाचं राजकारण किती महत्वाचं होतं हे स्पष्ट दिसतं. अगदी. आणि या सगळ्यामध्ये महिलांचं प्रतिनिधित्व हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे. निश्चितच. आणि हे खूपच प्रगतिशील होतं. संविधान सभेत एकूण 15 महिला सदस्य होत्या. त्या काळात हे खूप मोठं यश होतं. 15 महिला सदस्य? हो. आपल्या स्रोतामध्ये या सर्व 15 सदस्यांची नावे दिली आहेत. विजयालक्ष्मी पंडित, सुचेता कृपलानी, कमला चौधरी, दुर्गाबाई देशमुख, लीला रे, राजकुमारी अमृता कौर, सरोजिनी नायडू, ॲनी मस्क्रेन, बेगम एजाज रसूल, पूर्णिमा बॅनर्जी, अम्मू स्वामीनाथन, दाक्षायणी वेलायुधन, रेणुका रे, हंसा मेहता आणि मालती चौधरी. बरोबर. ही सगळी नावं लक्षात ठेवणं अवघड आहे. हो. म्हणूनच श्रोत्यांमध्ये एक छान गोष्टरूपी युक्ती दिली आहे. अच्छा. ती अशी आहे, सरोजिनी आणि विजयाने सुचेताला सांगितले की राजकुमारी अमृता आणि बेगम या हंसावर बसून पौर्णिमेच्या रात्री आल्या. त्यांनी दुर्गा, अम्मू आणि दाक्षायणी सोबत कमला, मालती, लीला आणि रेणुकाची अॅनिव्हर्सरी साजरी केली. या गोष्टीतून सर्व 15 नावे सहज लक्षात येतात. खूपच कल्पक. पण याच संदर्भात एक धक्कादायक माहिती म्हणजे त्यावेळचे 2 सर्वात मोठे नेते, महात्मा गांधी आणि मोहम्मद अली जिना. हो, ते या सभेचे सदस्यच नव्हते. हो. आणि हा एक खूप मोठा आणि महत्वाचा मुद्दा आहे. यावर प्रश्न निर्माण होतो की बाहेर राहूनही त्यांचा सभेच्या कामकाजावर किती आणि कसा प्रभाव असेल. काय वाटतं? एक मत असं आहे की गांधीजी बाहेर राहून एक नैतिक शक्ती म्हणून काम करत होते. त्यांचा प्रत्यक्ष हस्तक्षेप नसला तरी त्यांचे विचार सभेवर प्रभाव टाकत होते. आणि जिना यांच्या अनुपस्थितीमुळे आणि नंतर मुस्लिम लीगच्या बहिष्कारामुळे फाळणीनंतरच्या भारताच्या धर्मनिरपेक्ष स्वरूपावर लक्ष केंद्रित करणे सभेला सोपे झाले असं काही विश्लेषक मानतात. बरं, मग आता प्रत्यक्ष कामकाजाकडे वळूया. सभेची स्थापना झाली, सदस्य निवडले गेले. पहिली बैठक कधी आणि कशी झाली? पहिली बैठक झाली 9 डिसेंबर 1946 रोजी दिल्लीच्या सेंट्रल हॉलमध्ये. पण या बैठकीवर मुस्लिम लीगने बहिष्कार टाकला होता. त्यामुळे सदस्य कमी होते. हो, फक्त 211 सदस्यच उपस्थित होते. त्या दिवशी फ्रेंच पद्धतीनुसार सभेतील सर्वात ज्येष्ठ सदस्य डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांना तात्पुरते अध्यक्ष बनवण्यात आले. ही एक परंपरा आहे. हो, सर्वात अनुभवी व्यक्तीला सुरुवातीला सन्मान देण्याची. आणि फ्रँक अँथनी यांना तात्पुरते उपाध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. आणि कायमस्वरूपी अध्यक्ष? त्यासाठी 2 दिवस थांबावं लागलं. 11 डिसेंबर 1946 रोजी दुसरी बैठक झाली आणि त्यात डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून निवड झाली. उपाध्यक्ष? H.C. मुखर्जी यांची उपाध्यक्ष म्हणून आणि B.N. राव यांची कायदेशीर सल्लागार म्हणून नियुक्ती झाली, जे एक अत्यंत हुशार आणि अनुभवी प्रशासक होते. मग 13 डिसेंबर 1946 एक ऐतिहासिक क्षण आला.
जेव्हा पंडित नेहरूंनी उद्दिष्ट पत्रिका मांडली, याचं महत्त्व काय होतं? अहो, हे उद्दिष्टपत्र म्हणजे भविष्यातील भारताच्या संविधानाचा आत्मा होता. एक प्रकारे हा आपल्या घटनेचा मिशन स्टेटमेंट होता म्हणा ना. अच्छा. यात स्वतंत्र भारताची मूल्य, उद्दिष्टे आणि तत्वज्ञान मांडले होते. जसे की भारत एक सार्वभौम प्रजासत्ताक असेल, सर्व नागरिकांना न्याय, स्वातंत्र्य, समानता मिळेल. आणि हीच पत्रिका 22 जानेवारी 1947 रोजी एकमताने मंजूर झाली आणि पुढे जाऊन आपल्या घटनेची प्रस्तावना म्हणजे प्रियांबल बनली. पण यानंतर लवकरच देशाच्या इतिहासाला एक वेगळं वळण मिळालं. 3 जून 1947 ची माउंटबॅटन योजना आणि भारताची फाळणी. हो, याचा संविधान सभेवर काय परिणाम झाला? याचे 2 मोठे आणि थेट परिणाम झाले. एक, आता संविधान सभा पूर्णपणे सार्वभौम झाली. म्हणजे तिच्यावर ब्रिटिश संसदेचा कोणताही अधिकार उरला नाही. अगदी, ती स्वतःचे निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र होती. आणि 2, फाळणीमुळे जे भाग पाकिस्तानात गेले तिथले सदस्य निघून गेले. त्यामुळे सदस्य संख्या कमी झाली. हो, मूळ 389 सदस्य संख्या कमी होऊन 299 झाली, ज्यात 229 प्रांतांचे आणि 70 संस्थानांचे प्रतिनिधी होते. आणि इथे एक खूप रंजक गोष्ट आहे जी अनेकांना माहीत नसते. स्वातंत्र्यानंतर संविधान सभेने दुहेरी भूमिका बजावली. हो, हे खूपच अनोखं होतं. विचार करा, सकाळी हेच लोक देशाचं भविष्य ठरवणारी राज्यघटना लिहायचे आणि दुपारी त्याच हॉलमध्ये बसून देशासाठी दैनंदिन कायदे म्हणजे संसद म्हणून काम करायचे. म्हणजे जेव्हा सभा घटना निर्मितीसाठी भेटायची तेव्हा अध्यक्षस्थानी डॉक्टर राजेंद्र प्रसाद असायचे. बरोबर. आणि जेव्हा हीच सभा कायदेमंडळ म्हणून काम करायची तेव्हा अध्यक्षस्थानी जी.व्ही. मावळंकर असायचे. एकाच संस्थेची 2 वेगवेगळी स्वरूपे आणि 2 वेगवेगळे अध्यक्ष. हो. चला आता काही महत्त्वाच्या तारखा आणि तथ्यांवर नजर टाकूया. जसं की आपला राष्ट्रध्वज कधी स्वीकारला गेला? आपला तिरंगा 22 जुलै 1947 रोजी स्वीकारण्यात आला, ज्याचे डिझाईन पिंगली वेंकय्या यांनी केले होते. राष्ट्रकुल सदस्यत्व भारताने राष्ट्रकुल सदस्यत्वास मे 1949 मध्ये अनुमोदन दिले. आणि मग 24 जानेवारी 1950 हा दिवस खूप महत्वाचा होता. संविधान सभेचा शेवटचा दिवस होता. हो, याच दिवशी राष्ट्रगीत, जनगणमन आणि राष्ट्रगान वंदे मातरम स्वीकारण्यात आले. आणि याच दिवशी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवड झाली. आणि अर्थातच सर्वात महत्त्वाच्या 2 तारखा: घटनेची स्वीकृती आणि अंमलबजावणी. स्वीकृती झाली 26 नोव्हेंबर 1949 रोजी. हो, याच दिवशी घटनेचा मसुदा तयार झाला आणि उपस्थित 284 सदस्यांनी त्यावर स्वाक्षऱ्या केल्या. म्हणूनच आपण हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करतो. पण पूर्ण अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 पासून सुरू झाली. हो, कारण त्या दिवसामागे एक ऐतिहासिक संदर्भ आहे. 1930 साली याच दिवशी काँग्रेसने पूर्ण स्वराज्य दिन साजरा केला होता. त्या दिवसाच्या स्मरणार्थ हा दिवस निवडला गेला. हे सगळं काम पूर्ण करायला किती वेळ आणि खर्च आला? स्रोतानुसार हे संपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी 2 वर्षे, 11 महिने आणि 17 दिवस लागले. जवळपास 3 वर्ष. हो, आणि यासाठी अंदाजे 64 लाख रुपये खर्च आला. आणि याच्या निर्मितीमध्ये कलात्मक बाजूही होती. हो, नक्कीच. मूळ प्रत प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी अतिशय सुंदर अशा इटालिक शैलीत हाताने लिहिली होती. आणि सजावट करण्याचं काम शांतिनिकेतनचे प्रसिद्ध कलाकार नंदलाल बोस यांनी केले. एवढं मोठं काम एकटी दुकटी व्यक्ती करू शकत नाही. यासाठी अनेक समित्या बनवल्या गेल्या असतील. हो, अनेक समित्या होत्या. त्यातली सर्वात महत्त्वाची समिती कोणती? निसंक्षेपणे सर्वात महत्त्वाची समिती होती मसुदा समिती, म्हणजे ड्राफ्टिंग कमिटी. स्थापना 29 ऑगस्ट 1947. बरोबर. आणि तिचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार किंवा मुख्य वास्तुकार म्हटले जाते, ते याचमुळे. घटनेचा अंतिम मसुदा तयार करण्याची जबाबदारी या समितीवर होती. अगदी. या समितीत डॉक्टर आंबेडकरांसोबत आणखी कोण सदस्य होते? यात एकूण 7 सदस्य होते. डॉक्टर आंबेडकर अध्यक्ष, मग एन गोपालस्वामी अय्यंगर, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, के.एम. मुन्शी, सय्यद मोहम्मद सादुल्ला आणि एन. माधवराव, जे बी.एल. मित्तर यांच्या जागी आले, आणि टी.टी. कृष्णमाचारी, जे डी.पी. खैतान यांच्या मृत्यूनंतर सदस्य झाले. ही 7 नावं लक्षात ठेवायला स्रोतामध्ये काही युक्ती दिली आहे का? हो,
एक सोपी युक्ती सांगितली आहे. या नावांमध्ये अनेकांच्या नावात कृष्णाचे विविध नावे आहेत. अच्छा. जसे की पालस्वामी, कृष्णस्वामी, कृष्णमाचारी, माधवराव. ही 4 नावे कृष्णाशी संबंधित आहेत. मग उरली फक्त 3 नावे, आंबेडकर, मुन्शी आणि सादुल्ला. बरोबर. इतरही काही महत्वाच्या समित्या होत्या. हो, जसे की संघराज्य अधिकार समितीचे अध्यक्ष पंडित नेहरू होते, प्रांतिक घटना समितीचे अध्यक्ष सरदार पटेल होते आणि सुकाणू समितीचे अध्यक्ष स्वतः डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. आता आपण त्या मुद्द्यावर येऊया जिथे आपण सुरुवातीला स्पर्श केला होता. आपल्या घटनाकारांनी ही घटना शून्यातून तयार केली नाही. त्यांनी जगातील अनेक देशांच्या घटनांचा अभ्यास केला. तर मग आपल्या घटनेचे मुख्य स्रोत कोणते होते? सर्वात मोठा आणि महत्वाचा स्रोत होता 1935चा भारत सरकारचा कायदा. जवळपास 75% भाग तिथूनच घेतला. हो, आपल्या घटनेचा प्रशासकीय तपशील आणि रचनेचा सांगाळा म्हणा ना, तो या कायद्यातून घेतला आहे. पण हा फक्त सांगाळा होता. त्यात आत्मा भरण्याचं काम वेगवेगळ्या देशांकडून प्रेरणा घेऊन केलं. अगदी. उदाहरणार्थ, आपण संसदीय प्रणाली ब्रिटनकडून घेतली. का? कारण त्या प्रणालीची आपल्याला सवय होती. जवळपास 200 वर्ष आपण तीच व्यवस्था पाहत आलो होतो. त्यामुळे ती स्वीकारणे सोपे होते. हो. स्रोतातील युक्ती सांगते, ब्रिटिशांनी भारतात संसदेत कायदा करून एकच नागरिकत्व दिले. या एका वाक्यात 3 महत्वाच्या गोष्टी येतात. पण ब्रिटनच्या कायद्यात नागरिकांसाठी मूलभूत हक्क नव्हते. ते कुठून आले? बरोबर. आणि तेच आपल्या स्वातंत्र्य लढ्याचं मुख्य उद्दिष्ट होतं. त्यासाठी घटनाकारांनी अमेरिकेकडे पाहिलं. अमेरिकेच्या घटनेतून? हो. तिथून आपण मूलभूत हक्क, स्वतंत्र न्यायव्यवस्था आणि न्यायिक पुनर्विलोकन यासारख्या गोष्टी घेतल्या. युक्ती अशी आहे, अमेरिकेचे न्यायाधीश पॉवरफुल आहेत आणि ते नागरिकांच्या हक्कांचे रक्षण करतात. आणि इतर देशांकडून, जसे की आयर्लंड, कॅनडा. आयर्लंडकडून आपण राज्याच्या धोरणांची मार्गदर्शक तत्वे घेतली. कॅनडाकडून आपण प्रबळ केंद्र असलेली संघराज्य व्यवस्था घेतली, म्हणजे केंद्र स्ट्रॉंग. अगदी. ऑस्ट्रेलियाकडून आपण केंद्र आणि राज्य दोघांनाही कायदे करता येणारी समवर्ती सूची घेतली. फ्रान्सच्या राज्यक्रांतीचाही प्रभाव दिसतो. हो, नक्कीच. प्रस्ताविकेतील स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे 3 आदर्श आपण फ्रान्सकडून घेतले. तर तत्कालीन सोव्हिएत युनियन म्हणजेच रशियाकडून मूलभूत कर्तव्ये घेतली. आणि जर्मनीच्या वायमर घटनेवरून आणीबाणीच्या काळात मूलभूत हक्क स्थगित करण्याची तरतूद घेतली. युक्ती आहे हिटलरची आणीबाणी. बरं. दक्षिण आफ्रिकेकडून घटनादुरुस्तीची पद्धत घेतली आणि जपानकडून कायद्याने प्रस्थापित पद्धत घेतली. बरोबर. या सगळ्या मंथनातून आपल्या घटनेची काही खास वैशिष्ट्ये तयार झाली. ही जगातील सर्वात मोठी लिखित घटना आहे हे तर आपण जाणतोच, पण इतर वैशिष्ट्ये कोणती? एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ती ताठरता आणि लवचिकता यांचं मिश्रण आहे. म्हणजे घटनेतील काही भाग बदलणे खूप कठीण आहेत, तर काही भाग साध्या बहुमताने बदलता येतात. अच्छा. इथे संसदीय सार्वभौमत्व आणि न्यायिक सर्वोच्चता यात एक सुंदर संतुलन साधलंय. म्हणजे संसद कायदे बनवण्यासाठी सर्वोच्च आहे, पण ते कायदे घटनेच्या चौकटीत आहेत की नाही हे तपासण्याचा अधिकार न्यायालयाला आहे. याशिवाय एकेरी नागरिकत्व आणि सार्वत्रिक प्रौढ मताधिकार ही देखील प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. हो. तर एका साध्या मागणीपासून ते एका देशाला दिशा देणाऱ्या जटिल दस्तावेजापर्यंतचा हा संपूर्ण प्रवास आपण पाहिला. नेते, तारखा, समिती आणि जागतिक प्रेरणा या सगळ्यांचा आपण सविस्तर आढावा घेतला. या स्रोतातील माहितीला जर आपण मोठ्या चित्रात पाहिले तर एक गोष्ट स्पष्ट होते. राज्यघटनेची निर्मिती ही अत्यंत विचारपूर्वक, वादविवाद करून आणि समन्वयाने केलेली कृती होती. हे केवळ अनुकरण नव्हतं. नाही, अजिबात नाही. हे भारतीय परिस्थितीनुसार केलेलं अनुकूलन होतं. प्रत्येक तरतुदीवर सखोल चर्चा झाली आहे. स्रोतानुसार अंतिम मसुद्यावर 284 सदस्यांनी स्वाक्षऱ्या केल्या, पण सभेची सुरुवात 389 सदस्यांनी झाली होती आणि फाळणीनंतर 299 सदस्य उरले होते. हो. या आकडेवारीतून एक विचार मनात येतो. सुरुवातीला असलेले पण शेवटी नसलेले आवाज कोणते होते, विशेषतः जे फाळणीमुळे वेगळे झाले. आणि जर इतिहास वेगळा असता तर त्यांच्या दृष्टिकोनातून घटनेचं स्वरूप आज कसे वेगळे असू शकले असते, यावर नक्कीच